अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये शिरला अंधारे फाट्याजवळ अचानक दुचाकी वाहनाने पेट घेतला. महेश उत्तम गावंडे आणि त्यांचा भाचा अक्षय युवराज तायडे राहणार आळंदा तालुका बार्शी टाकळी हे आपल्या दुचाकी वाहनाने HF डिलक्स कंपनीची गाडी नंबर MH30 BJ 1757 याने आपल्या शेतीसाठी पातूरवरून गिलाटी या फुलाचे रोपे घेऊन पातूरवरून अकोलाकडे येत असताना ही घटना अचानक घडली. पाऊस चालू असतानाही ही गाडी अचानक पेटली. सुदैवाने महेश उत्तम गावंडे आणि त्यांचा भाचा अक्षय युवराज तायडे यांनी प्रसंगावधान राखून गाडीचा स्पीड कमी केला आणि गाडीवरून दोघांनीही उडी मारली. ही घटना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहिली, शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिली. त्यांनी झाडाच्या फांद्याच्या पाल्याने आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण आग लवकर आटोक्यात येत नव्हती. कशीबशी संपूर्ण गाडी जळाल्यावर आग शांत झाली. याची सूचना महेश उत्तम गावंडे यांनी 112 नंबरवर कॉल करून पातूर पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळावर पातूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहोचले असून त्यांनी पंचनामा करून संपूर्ण माहिती घेतली. पुढील तपास पातूर पोलीस स्टेशन करत आहे. महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, पातूर, अकोला.